अमेरिकेचं सोयाबीन भारतामध्ये सोयाबीनचे बाजारभाव घसरणार का? राज्यासह देशांमधील शेतकऱ्यांमध्ये मोठं निराशेचं वातावरण. अमेरिका आणि भारतामध्ये व्यापारी करार हा नुकताच त्या ठिकाणी पार पडला असल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. मग यामध्ये जो काय भारताचा माल त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये एक्सपोर्ट केला जातो त्यावरील जे काय शुल्क होतं 50%, आता ते कमी करून 18%. तर अमेरिका जो काय भारतामध्ये माल एक्सपोर्ट करते त्यावरील जे काय आयात शुल्क आहे ती आता 0% त्या ठिकाणी करण्यात आले असल्याची माहिती अमेरिकेकडून त्या ठिकाणी आता देण्यात आली आहे. अमेरिकेकडून दुसरं ती त्या ठिकाणी सांगितलं आहे ते जे काय कृषी उत्पादन आहे ते भारताने त्या ठिकाणी त्या कृषी उत्पादनांसाठी आयात खुली केली. तर आपले जे काही वाणिज्य मंत्री आहेत पियुष गोयल हे म्हणताय की असं काही त्या ठिकाणी झालंच नाही आणि यामुळे शेतकऱ्यांमध्ये अतिशय गोंधळाचं वातावरण त्या ठिकाणी सध्या निर्माण झालं आहे. सोयाबीनला हे बाजारभाव हे त्या ठिकाणी आता वाढले होते, परंतु हे बाजारभाव त्या ठिकाणी झटक्यात कोसळतील का असं शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वाटताना दिसतंय. एकंदरीत सोयाबीनचे बाजारभाव हे 5,500 ते 6,500 रुपयांच्या दरम्यान त्या ठिकाणी आहे. आणि दुसरीकडे सोयाबीनचा तुटवडा राज्यासह देशामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाला. पोल्ट्री उद्योगांसाठी सोयाबीनची मागणी आता वाढते, सोयाबीनची निर्यातही वाढते, तर बाजारामध्ये पुरवठा कमी असल्यानं दर देखील त्या ठिकाणी वाढत आहे. आणि अशातच त्या ठिकाणी अमेरिकेचं जे काही सोयाबीन आहे ते भारतातील शेतकऱ्यांसाठी एक डोकेदुखी ठरणार का असं त्या ठिकाणी आता सांगितलं जाते. नेमकी यामुळे बाजारभावामध्ये काय परिणाम होणार, सोयाबीनचे बाजारभाव वाढणार की घटणार याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक चॅनलवरती जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब देखील करा. शेतकरी मित्रांनो, सध्या अमेरिकेचा जो काही शेतीमाल आहे तो भारतात आयात होणार असल्यासंदर्भातली माहिती त्या ठिकाणी आता आपल्याला मिळत आहे आणि याबाबत त्या ठिकाणी जो काही त्यांचा कृषी माल आहे याच्यावरती आयात शुल्कही त्या ठिकाणी हटवण्यात आलं आहे. त्यामुळं भारतीय शेतकरी हा येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी आता अडचणीत सापडतो की काय असं त्या ठिकाणी वातावरण एकंदरीतच निर्माण झालं आहे. पण तसं पाहायला गेलं तर त्या ठिकाणी अमेरिकेतून कापूस याशिवाय सोयाबीन तेल, सुकामेवा असेल, सफरचंद असेल, या गोष्टी त्या ठिकाणी आता आयात करण्यात येणार आहेत आणि याच्यावरचं जे काय आयात शुल्क आहे ते त्या ठिकाणी कमी करण्यात असल्याची माहिती त्या ठिकाणी आपल्याला मिळत आहे. मात्र अजूनपर्यंत तरी भारत सरकारनं मका आणि सोयाबीनच्या आयाती संदर्भातली कुठलीही परवानगी त्या ठिकाणी दिलेली नाही. एकंदरीतच आपण जर का पाहिलं तर अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी GM म्हणजे ज्याला आपण जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन हा त्या ठिकाणी याचं उत्पन्न हे भरघोस प्रमाणामध्ये त्या ठिकाणी घेतलं जातं. आणि हे असून सुद्धा अमेरिकेचं असं म्हणणं आहे की आमचं जे काय सोयाबीन आहे ते भारतानं देखील त्या ठिकाणी खरेदी करावं, यासाठी भारतावरती प्रचंड दबाव देखील त्या ठिकाणी आता टाकण्यात येतोय. पण भारत दरवर्षी आफ्रिकन देशांमधून नॉन GM सोयाबीनची जी काय आयात आहे ती त्या ठिकाणी दरवर्षी करत असतो. आणि याच आयातीच्या माध्यमातून भारताला कोणतंही आयात शुल्क, जे काय भारतीय व्यापारी आहेत त्यांना कुठलंही आयात शुल्क त्या ठिकाणी द्यावं लागत नाही. आणि याचमुळं जे काय सोयाबीनचे बाजारभाव आहेत, सोयाबीनचे बाजारभाव आहेत, सोया तेलाचे बाजारभाव आहेत हे त्या ठिकाणी नियंत्रणामध्ये राहत असतात. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तरी कुठलंही जे काय अमेरिकेचं जे GM जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन आहे ते भारतामध्ये येणार नाही असं त्या ठिकाणी सरकारनं ठणकावून सांगितलं आहे. आणि हे न आल्यामुळे सध्या त्या ठिकाणी जे काय सध्याचे बाजारभाव आहे ते कुठल्याही प्रकारे कमी किंवा त्या ठिकाणी कोसळणार अशी तरी अजूनपर्यंत कुठलीही अपडेट त्या ठिकाणी आलेली नाही. एकंदरीतच हे जे काय सोयाबीन आहे ते आता भारतामध्ये येणारच नाही. त्यामुळे जे काय सोयाबीन उत्पादक शेतकरी यांनी घाबरण्याचं काहीही त्या ठिकाणी कारण नाही. सध्या भारतामध्ये सोयाबीनचं उत्पादन देखील कमी आहे. यासोबतच सोयाबीनची मागणी जे काय पोल्ट्री उद्योजक आहेत, पशुपालक आहे यांच्यामार्फत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसत आहे. याशिवाय भारत सोयाबीनची निर्यात ही त्या ठिकाणी सिंगापूर असेल, जपान असेल, नेपाळ, श्रीलंका आणि आजूबाजूच्या देशांना त्या ठिकाणी करत असतो. आणि यामुळे सोयाबीनचे बाजारभाव यावर्षी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी प्रभावित झाले आहेत. आणि हे जे काय नेमकं अमेरिकेचा जो काही शेतीमाल आहे यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन असेल आणि मका असेल हे त्या ठिकाणी बाजारामध्ये त्या ठिकाणी येणार जर नाही तर त्यामुळं त्या ठिकाणी हे जे काही सोयाबीनचे बाजारभाव आहेत हे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी घसरण्याची शक्यता त्या ठिकाणी पूर्णपणे नाकारण्यात येत आहे.